औसा विधानसभेसाठी सर्वसामान्यातून संतोष सोमवंशी यांना संधी द्यावी अशी मागणी। निस्वार्थपणे निष्ठेने औसा तालुक्याची जनता दैवत मानून जनसेवा करणारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे पाईक संतोष सोमवंशी। कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना धानोरा गावचे सरपंच ते महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती हा प्रवास एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने केला। त्या मुलाचे नाव म्हणजे संतोष भाऊ सोमवंशी। हा प्रवास करताना जनसेवेचे व्रत त्यांनी कधी सोडले नाही। एकंदर हा प्रवास थक्क करणारा असून या प्रवासात त्यांना आपला समाजसेवेचा वसा त्यांनी कधी सोडला नाही। धानोरा गावचे सरपंच पद सांभाळतानाच त्यांनी औसा तालुका सरपंच संघटनेचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली। यामुळे त्यावेळीच औसा तालुक्यातील गावगावचे सरपंच व त्या गावांचे प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी ते जोडले गेले। पुढे औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व सभापती म्हणून त्यांनी नेत्रदीपक काम केले। या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले। बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत त्यांनी भरीव मदत केली। पाणी टंचाईसारख्या कठीण काळात तालुक्यात अनेक ठिकाणी हौदांचा पुरवठा करून जनावरे व पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली। औसा तालुका खरेदी विक्री संघ त्यांनीच सुरू केला। या संघाचे सभापती म्हणून काम करताना शेतकऱ्यांना हरभरा हमीभाव फरकाची रक्कम त्यांनी सरकारकडे पैरवी करून व मिळवून दिली। याचा लाभ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना झाला। अव्याहतपणे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुणांसाठी काम करताना हमीभावापेक्षा कमी भावाने विकल्या गेलेल्या तूर या शेतमालाची फरकाची रक्कम ही द्यावी अशी मागणी करणारे व ती मिळवून देणारे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव तरुण नेते ठरले। ते संतोष भाऊ सोमवंशी यांच्या या कामाचे कौतुक औसाच्या भर जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले। लातूर येथेच सोयाबीन संशोधन केंद्र व्हावे अशी मागणी करीत व विविध आंदोलनेही त्यांनी केली। कांदा व टोमॅटोचे दर पडल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची बाजू सरकार पुढे लावून धरली। गेली 5 वर्ष खासदार ओमराजे निंबाळकर संतोष भाऊंच्या सोबत सावलीसारखे आहेत। पक्षासाठी सतत धडपडत कार्य करणारे संतोष भाऊ यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पद सांभाळताना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूर यांना मदत केली। जिल्हाभर पक्षाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी पाणी टाक्यांचे वाटप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले। जनसेवेत सातत्य कायम ठेवणारे हे नेतृत्व दुष्काळ सदृश परिस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हाभर मदत कार्यही त्यांनी राबविले। सध्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती म्हणून ते काम करीत आहेत। हे करताना बाजार समित्या व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून ते काम करत आहेत। बाजार समित्यांच्या अडीअडचणी, समस्या सरकारकडे मांडून बाजार समित्यांमार्फत शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्यासाठी ते सतत आग्रही आहेत। त्यांच्या या कार्याची दखल नेहमीच राज्यस्तरीय नेते व पक्षाच्या नेत्यांनी घेतली। औसा तालुक्यातील संबंध सर्वसामान्य लोकांतून संतोष भाऊ सोमवंशी यांच्या उमेदवारीसाठी मागणी जोर धरत असल्याचं ग्रामीण भागातून बोललं जात आहे।